लाडकी बहीण योजना अखेरकार बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे। बहिणी ज्या बातमीची आतुरतेने प्रतीक्षा करत होत्या, अखेरकार ती बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। 2 महिने उलटले तरी देखील अद्याप देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती कोणताच हप्ता जमा झाला नाही। नोव्हेंबरचा पण हप्ता जमा झाला नाही आणि डिसेंबरचा पण हप्ता जमा झाला नाही। नोव्हेंबर महिना सुरू झाल्यापासून आज हप्ता येणार, उद्या हप्ता येणार असं सांगण्यामध्ये येत होतं। आता नोव्हेंबर महिना संपला, त्यानंतर डिसेंबर महिना चालू झाल्यानंतर देखील असं सांगण्यामध्ये येत होतं की आज हप्ता येईल, उद्या हप्ता येईल। आता डिसेंबर महिना देखील संपत आला तरी अद्याप देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एक सुद्धा हप्ता जमा झाला नाही आणि दररोज असं देखील सांगण्यामध्ये आहे की आज हप्ता जमा होणार, उद्या हप्ता जमा होणार, परंतु या ठिकाणी अद्याप देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नसल्यामुळे सध्या लाडक्या बहिणींमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। आता नेमका नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता कधी जमा होणार, डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणि याच संदर्भातील बहिणींसाठी अखेरकार खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। आता या ठिकाणी बहिणींना अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करावी लागली आहे। सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी हप्ता वाटप करण्यासाठी फार उशीर झाला आहे। आता हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला असला तरी आता लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची तयारी या ठिकाणी झाली आहे। फक्त आता या ठिकाणी वितरण बाकी आहे, म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्यासाठी निधी मंजूर करण्यामध्ये आलेला आहे। म्हणजेच की जेवढी रक्कम ही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्त्यापोटी जमा करायची होती तेवढी रक्कम सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यामध्ये आली आहे। म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून निधीची तरतूद करण्यामध्ये आली असून आता हप्ता जमा होण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे। आता नेमका नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता तुमच्या खात्यावरती किती वाजेपर्यंत जमा होणार, डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता देखील कधी जमा होणार याबद्दलची A to Z माहिती आपण बघणार आहोत। जर तुम्ही देखील 2 महिन्यांपासून हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, जर तुम्हाला देखील हप्त्याची अत्यंत गरज असेल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी असणार आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला त्यानंतर या ठिकाणी कोणताच व्हिडिओ बघण्याची गरज नाही। त्यासाठी फक्त आता या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। 17व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि 18व्या हप्त्याचे 1500 रुपये अशा पद्धतीने या 2 हप्त्यांचे एकूण 3000 रुपये तुमच्या खात्यावरती कधीपर्यंत जमा होणार ते आपण आता बघूया। तर आता राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। 2 महिने उलटले तरी देखील खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत, त्यामुळे या ठिकाणी सरकारवरती लाडक्या बहिणींची तीव्र नाराजी देखील आपल्याला बघायला मिळत आहे। आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये नेमके कधी जमा होणार हा प्रश्न आता वारंवार बहिणींमधून उपस्थित करण्यामध्ये येत आहे। आता 2 महिने झालं आणि अद्याप देखील 1 रुपया सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाला नाही, त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद झाली की काय, का आमचा हप्ता बंद झाला, असे अनेक प्रश्न बहिणींमधून उपस्थित करण्यामध्ये येत होते। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून आता बऱ्याच महिलांना अपात्र करण्यामध्ये येत आहे। बऱ्याच महिलांचा हप्ता हा सरकारच्या माध्यमातून बंद करण्यामध्ये येत आहे। आता तुमचा हप्ता बंद झाला का तुम्हाला हप्ता मिळणार का हे देखील या ठिकाणी पाहणं अत्यंत आवश्यक आहे। आता सरकारच्या माध्यमातून कोणत्या बहिणींना अपात्र करण्यामध्ये येत आहे, कोणत्या लाडक्या बहिणींचा हप्ता हा बंद करण्यामध्ये येत आहे, तुम्हाला हप्ता मिळणार का हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी लक्षपूर्वक बघण्याचा प्रयत्न करा। आता या ठिकाणी बघू शकता 2 महिने उलटले तरी देखील खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत। लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती कधी येणार 3000 रुपये अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आता या 2 हप्त्यांचे म्हणजेच की नोव्हेंबरचे आणि डिसेंबरचे 3000 रुपये तुमच्या खात्यावरती कधीपर्यंत जमा होणार सर्व काही तुम्हाला आता बघायला मिळणार आहे। आता या ठिकाणी बघू शकता अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून मिळणाऱ्या मदतीकडे राज्यातील लाखो महिलांचे डोळे आता लागलेले आहेत। मात्र या ठिकाणी
नोव्हेंबर आणि डिसेंबर हे 2 महिने संपूर्ण सुद्धा अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यावरती अद्याप देखील पैसे जमा झाले नाहीत। खरं तर नोव्हेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता हा सरकारने द्यायला पाहिजे होता, परंतु काही तांत्रिक कारणामुळे या ठिकाणी हप्ता जमवण्यास आता फार उशीर झालेला आहे। परंतु आता लाडक्या बहिणींना काळजी करण्याची गरज नाही। हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला असला तरी आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। आता या ठिकाणी बघू शकता, घर खर्च असेल, औषध पाणी, मुलांचे शिक्षण अशा रोजच्या गरजांसाठी या रकमेवरती अवलंबून असलेल्या लाडक्या बहिणी सध्या प्रचंड अडचणीमध्ये सापडल्या आहेत, कारण की हप्ता या ठिकाणी वाटप करायला सरकारला फार उशीर झाला आणि यामुळे सध्या बहिणी संकटामध्ये सापडलेल्या आहेत, अडचणीमध्ये सापडलेल्या आहेत, कारण की बहिणींना सध्या पैशांची अत्यंत गरज आहे। आता पैसे आले असतील या आशेने अनेक महिला वारंवार बँकेमध्ये जाऊन खात्याची चौकशी देखील करत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत, कारण की सध्या लाडक्या बहिणींना देखील पैशांची अत्यंत गरज आहे। त्यामुळे हप्ता नेमका कधी मिळणार हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। आता गेल्या 2 महिन्यांपासून हप्ता न मिळाल्यामुळे महिलांमध्ये अस्वस्थता या ठिकाणी वाढत आहे। काहींच्या खात्यावरती आधी नियमितपणे पैसे जमा होत होते, म्हणजेच की आतापर्यंत नियमितपणे हप्ता जमा झाला, पण अचानक पैसे थांबल्यामुळे संभ्रम निर्माण या ठिकाणी झालेला आहे। आचारसंहिता, तांत्रिक अडचणी किंवा लाभार्थी यादीमध्ये बदल यामुळे हा निधी रखडल्याची देखील सध्या चर्चा सुरू झाली आहे। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून देखील आता बऱ्याच महिलांचा हप्ता हा बंद करण्यामध्ये येत आहे। आता कोणत्या महिलांचा हप्ता बंद करण्यामध्ये येत आहे, तर ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत नाहीत तर अशा महिलांचा हप्ता हा बंद केला जात आहे। आता सरकारच्या माध्यमातून काही नवीन नियम देखील लागू करण्यामध्ये आले आहेत। आता तुम्हाला तर माहीतच असेल की सरकारने ई-KYC चा नियम लागू केलेला आहे। आता सरकारने स्पष्टपणे सांगितले की ज्या लाडक्या बहिणी ई-KYC करतील तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार। त्यामुळे ज्या देखील लाडक्या बहिणींनी ई-KYC केले नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी तात्काळ ई-KYC करा। सरकारच्या माध्यमातून ई-KYC करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे। आता कोणत्या लाडक्या बहिणींचा हप्ता कायमचा बंद होणार, तर ज्या महिला ई-KYC करणार नाहीत तर अशा महिलांचा हप्ता कायमचा बंद होण्याची शक्यता असल्यामुळे जर तुम्ही देखील अद्याप देखील ई-KYC केली नसेल तर ई-KYC करणे अत्यंत आवश्यक आहे। हे काम करणं या ठिकाणी अत्यंत आवश्यक असल्यामुळे ज्या देखील लाडक्या बहिणींनी ई-KYC केले नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी तात्काळ ई-KYC करा। आता बघा, नगर परिषदांच्या निवडणुका पार पडल्या असून आता महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे। अशा वातावरणामध्ये लाडकी बहीण योजनेचा मुद्दा एकदा पुन्हा चर्चेमध्ये आला आहे। निवडणुकांआधी महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होतील का, असा देखील प्रश्न आता सर्वसामान्य महिला या ठिकाणी विचारत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। आता नेमका हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार, तर सध्या या ठिकाणी आता राजकीय वर्तुळामध्ये सध्या एकच चर्चा जोर धरू लागली आहे। आता महापालिका निवडणुकांपूर्वी या ठिकाणी मकर संक्रांतीचा सण देखील या ठिकाणी समोर आला आहे। मग या ठिकाणी मकर संक्रांतीच्या सणाच्या पार्श्वभूमीवरती सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना गिफ्ट मिळणार का, असा देखील प्रश्न आपल्याला बघायला मिळत आहे। आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर हप्ता जमा होण्याच्या 2 तारखा या ठिकाणी समोर आल्या आहेत। लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। तुमच्या खात्यावरती देखील 2 हप्त्यांचे 3000 रुपये नेमके कधीपर्यंत जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। आता हप्ता वितरणाच्या आपल्याला या ठिकाणी 2 तारखा बघायला मिळत आहेत, म्हणजेच की राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे घोषणा करण्यामध्ये आली नसली तरी या ठिकाणी अतिशय महत्त्वाची माहिती आपल्याला बघायला मिळत आहे। आता राज्य सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्यासाठी निधीची तरतूद करण्यामध्ये आली आहे। त्यानुसार आता हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलेलं आहे, तर आता या ठिकाणी जानेवारी महिन्यामध्ये साधारणतः 14 तारखेपर्यंत म्हणजेच या ठिकाणी काय लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होईल असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आला आहे। आता कोणत्या हप्त्यांचे पैसे जमा होणार, तर सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर या ठिकाणी आता 2 तारखा समोर आल्या आहेत। लक्षपूर्वक बघत चला। पहिली जी महत्त्वाची तारीख आहे ती आहे 31 डिसेंबर आणि दुसरी महत्त्वाची तारीख आहे 14 जानेवारी। तुमच्या खात्यावरती कोणत्या हप्त्याचे पैसे कधी किती वाजेपर्यंत जमा होणार ते आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत। आता या ठिकाणी महत्त्वाची पहिली तारीख कोणती आहे, 31 डिसेंबर। आता या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता म्हणजेच की 17व्या हप्त्याचे किती 1500 रुपये आणि डिसेंबर महिना या ठिकाणी संपत आलेला आहे आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता देखील जमा होणार आहे। डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे
1,500 रुपये, म्हणजेच की 17वा आणि 18वा हप्ता 2 हप्त्यांचे किती तर 3,000 रुपये तुमच्या खात्यावरती 31 डिसेंबर पर्यंत, म्हणजेच की 31 डिसेंबर या दिवशीपर्यंत जमा केले जातील अशी दाट शक्यता सध्या वर्तवण्यामध्ये येत आहे। या ठिकाणी म्हणजेच की 31 डिसेंबर पर्यंत राज्यातील साधारणतः 2,45,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी 2 हप्त्यांचे किती तर 3,000 रुपये जमा केले जातील। कोणत्या 2 हप्त्याचे तर नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे आणि डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे। परंतु जर कदाचित 31 डिसेंबर या दिवशी जर तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जर जमा झाला नाही, तर मग या ठिकाणी दुसरी जी महत्त्वाची तारीख समोर आली आहे ती म्हणजेच की 14 जानेवारी आहे। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवरती 14 जानेवारी नंतर म्हणजेच की 14 जानेवारीपर्यंत तुमच्या खात्यावरती मग या ठिकाणी 1 नाही 2 नाही तर 3 हप्त्यांचे पैसे जमा केले जातील। सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर राज्य सरकारने अधिकृतपणे या ठिकाणी हप्ता वितरणाची घोषणा केली नसली तरी समोर आलेल्या न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी 31 डिसेंबर या दिवशी नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे। जर 31 डिसेंबर या दिवशी 2 हप्त्यांचे 3,000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा झाले नाही, जर कदाचित 31 डिसेंबर या दिवशीपर्यंत तुमच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नाही, तर मग या ठिकाणी समोर आलेल्या माहितीनुसार 14 जानेवारी या तारखेपर्यंत तुमच्या खात्यावरती मग कोणता हप्ता जमा होणार तर नोव्हेंबरचा पण हप्ता 17वा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा केला जाईल, डिसेंबर महिन्याचा देखील 18वा हप्ता जमा केला जाईल आणि जानेवारी महिन्याचा देखील 19वा हप्ता हा तुमच्या बँकेच्या खात्यावरती हस्तांतरित केला जाईल। अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर 31 डिसेंबर या दिवशी 17वा आणि 18वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे। परंतु जर काही तांत्रिक अडचणीमुळे 31 डिसेंबर या दिवशी नोव्हेंबर महिन्याचा 17वा आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नाही, तर मग शेवटी या ठिकाणी 14 जानेवारीपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 17वा हप्ता पण जमा होणार, 18वा हप्ता पण जमा होणार आणि जानेवारी महिन्याचा 19वा पण हप्ता या ठिकाणी जमा होणार। म्हणजेच की 31 डिसेंबर या दिवशी तुमच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे। 17वा आणि 18वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे आणि 31 डिसेंबर पर्यंत 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नाही, तर मग 14 जानेवारी पर्यंत म्हणजेच की मकर संक्रांतीचा सण असल्यामुळे या पार्श्वभूमीवरती तुमच्या खात्यावरती 14 जानेवारी पर्यंत 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा होणार, 18व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा होणार आणि 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा होणार। म्हणजेच की या 3 हप्त्यांचे किती 4,500 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होतील। मात्र सध्या तरी या ठिकाणी 31 डिसेंबर पर्यंत 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होण्याची दाट शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे। तर अशा पद्धतीची बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट होती। बहिणींना काळजी करण्याची गरज नाही। जर 31 तारखेपर्यंत 2 हप्त्याचे पैसे जमा झाले नाही, तर मग 14 जानेवारी पर्यंत तुमच्या खात्यावरती 3 हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा केले जातील। परंतु या ठिकाणी अतिशय महत्त्वाची सूचना समोर आली आहे, लक्षपूर्वक बघत चला। आता ई-केवायसी साठी मुदतवाढ मिळण्याची देखील दाट शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यामध्ये आले आहे। त्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत सरकारने दिलेली होती। मात्र सध्या सुरू असलेल्या निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकामुळे ई-केवायसीला मुदतवाढ मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे। जर ई-केवायसी साठी सरकारने मुदतवाढ दिली तर लाडक्या बहिणींना या ठिकाणी म्हणजेच की दिलासा मिळेल। तरी म्हणजेच की या ठिकाणी ज्या देखील लाडक्या बहिणींनी अद्याप देखील ई-केवायसी केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर ई-केवायसी करून घेण्याचा प्रयत्न करा, कारण की सरकारने ई-केवायसी बंधनकारक केलेले आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता चालू ठेवण्याकरिता, लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू ठेवण्याकरिता ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। ई-केवायसीची प्रक्रिया फक्त 5 ते 10 मिनिटांची आहे। ज्या देखील बहिणींनी ई-केवायसी केली नसेल तर अशा बहिणींनी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। बहिणींना या ठिकाणी प्रश्न पडलेला होता की हप्ता कधी मिळणार, तर या ठिकाणी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असल्यामुळे बहिणींना काळजी करण्याची गरज नाही। आता काही तांत्रिक अडचणीमुळे सरकारला देखील हप्ता वाटप करायला उशीर झालेला असेल, 2 महिने या ठिकाणी उलटले तरी देखील बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा झालेला नव्हता, त्यामुळे या ठिकाणी बहिणी देखील नाराज झालेल्या होत्या। परंतु आता बहिणींना काळजी करण्याची गरज नाही। सरकारच्या माध्यमातून बहिणींना आता खुश करण्याचा देखील प्रयत्न केला जाऊ शकतो, कारण की अजून या ठिकाणी निवडणुका बाकी असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो। सध्या जर बघायला गेलं
तर 2 तारखा या ठिकाणी समोर आलेल्या आहेत. 31 डिसेंबरपर्यंत 2 हप्त्यांचे पैसे जमा होतील. जर कदाचित 31 तारखेपर्यंत 2 हप्त्यांचे पैसे जमा झाले नाहीत तर मग 14 जानेवारीपर्यंत मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवरती तुमच्या खात्यावरती 3 हप्त्यांचे पैसे जमा होतील. 3 हप्त्यांचे किती तर 4,500 रुपये जमा होतील. खरं तर या ठिकाणी ही रक्कम मागील काही दिवसांपूर्वीच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणं अत्यंत आवश्यक होतं, कारण की लाडक्या बहिणींना देखील पैशांची अत्यंत गरज असते. त्यामुळे या ठिकाणी हप्ता लवकर जमा होणं अत्यंत आवश्यक होतं, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हप्ता जमा होण्यास या ठिकाणी उशीर झाला. आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा देखील प्रश्न होता की लाडकी बहीण योजना बंद झाली की काय, पण यावरून देखील सरकारच्या माध्यमातून स्पष्टीकरण या ठिकाणी देण्यामध्ये आलेले आहे. राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची माहिती देण्यामध्ये आली असून लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही असं स्पष्टीकरण सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलं आहे. त्यामुळे बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही. बहिणींना वाटत होतं की लाडकी बहीण योजना बंद झाली की काय, परंतु या ठिकाणी काळजी करण्याची गरज नाही. लाडकी बहीण योजना चालूच आहे, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हप्ता जमवण्यास या ठिकाणी उशीर झालेला होता. आता हप्ता जमा होणार आहे, त्यामुळे बहिणींना या ठिकाणी दिलासा मिळू शकतो. त्याचबरोबर 2100 रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार, तर एकंदरीत जर बघायला गेलं तर आता या ठिकाणी साधारणतः म्हणजेच की जो अर्थसंकल्प असतो, राज्याचा अर्थसंकल्प साधारणतः मार्च महिन्यामध्ये असतो आणि या अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता देण्याबाबत सरकारच्या माध्यमातून निधीची तरतूद करण्यामध्ये येईल अशी देखील दाट शक्यता बघायला मिळत आहे. म्हणजेच की साधारणतः मार्च 2026 नंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2100 रुपयांचा हप्ता जमा होण्याची देखील दाट शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे आणि सरकारने देखील असे आश्वासन दिले होते की लवकरच या ठिकाणी निधीमध्ये वाढ केली जाईल आणि त्या अनुषंगाने साधारणतः मार्च 2026 नंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1,500 रुपयांऐवजी 2100 रुपयांचा हप्ता देखील जमा करण्याची दाट शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. आणि सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर आता 31 डिसेंबरपर्यंत तुमच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे पैसे जमा होतील आणि जर कदाचित 31 डिसेंबरपर्यंत पैसे जमा झाले नाही तर मग 14 जानेवारीपर्यंत नोव्हेंबरचा पण हप्ता जमा होईल, डिसेंबरचा जमा होईल आणि जानेवारी महिन्याचा देखील जमा होईल. तर अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाची अपडेट पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींनी ई-KYC केले नसेल तर अशा बहिणींनी तात्काळ ई-KYC करून घ्या, कारण की ई-KYC करणे अत्यंत आवश्यक आहे. ई-KYC केले तरच नियमितपणे तुमच्या खात्यावरती हप्ते जमा होतील. जर तुम्ही ई-KYC करणार नाहीत आणि ज्या देखील महिला ई-KYC करणार नाहीत तर अशा महिलांचा हप्ता हा कायमचा बंद होण्याची देखील दाट शक्यता असल्यामुळे सर्व महिलांनी या ठिकाणी ई-KYC करणे अत्यंत आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.